त्याने बाज्याला बोर्ड्या शब्दात भीत भीत विचारला, तुम्ही कोण हाय ओ तुम्हासनी काय पाहिजेल ते तरी कळव. त्यावर बाजाने सांगितले, मी तुझ्या बा हाय, अगोदर मुकाट्यान तुझ्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हवाली कर, नाहीतर ही कुरार बघितलीस का. हे ऐकताच जगू भगतने जीवाच्या भ्यान थरथरत्या हाताना कमरेला लावलेल्या तिजोरीच्या चाव्या गुमान बाज्याच्या हातावर ठेवल्या. बाज्याने त्याला गप्प पडून राहण्यास सांगून तिजोरीकडून येऊन तिजोरी उघडली. आत असलेली चांदवडी रुपयांनी भरलेली रेशमी थैली उचलून घेऊन तिजोरी रिकामी केली. नंतर जगू भगताकडे परत येऊन त्याला बाज्या म्हणाला, तुला बोकडाची दावण लागती काय, आता तुलाच दावणीला बांधू ओ तुझ्याच मानेवर ह्या कुऱ्हाडीचा घाव घालतू. असा दम भरतात जगू त्याला हात जोडत म्हणाला, मी उद्यापासूनच हे देवरुसपणाचा धंदा बंद करतो. पण मला आय मारू नगसा, तुम्हासनी काय पाहिजेल ते समज उचलून न्या, पण मारू नका. माझी चूक कळल्या. जगू भगत ओक्साबोक्सी रडत रडत बोलत होता. त्याच हे बोलणं ऐकून बाज्या म्हणाला, तू धामणीच्या रामोशाची बोकड हडपली, ती बोकड आम्ही तुझ्या पराड्यातून नेणार आहोत. तू जर ह्या गोष्टीचा बोभाटा केला तर तू मेलास म्हणून समज. उद्यापासून जर देवरुसपणा करताना कळलं तर तुझी काय धडगत नाही. इथे येऊन तुला शासन करू. नंतर बाज्याने जादा वेळ न घालवता बैजाला सांगून आपल्या साठीदारांसह जगू भक्ताच्या परड्यातली 12 शेळ्या काढल्या व वाड्याबाहेर आणून त्या घोड्यावर चालवीत चालवीत सरळ धामणीला मामाच्या घरापाशी आणल्या. आता रातीच्या 3 वाजले होते. बाज्याने मामाच्या घराचा दरवाजा वाजवला. मामाने दार उघडताच बाज्या व बैजा घरात आले व त्यांनी मामाला सगळी हकीकत सांगितली व बरोबर आणलेल्या 12 शेळ्या मामाच्या परड्यात बांधायला आपल्या साठीदाराला सांगितले. जगू भक्ताच्या तिजोरीतील रेशमी पिशवीतले चांगले 300 चांदवडी रुपये त्यांना मिळालेले होते. त्यातले बाज्याने मामाला 2 म्हशी खरेदीसाठी 20 रुपये व त्यांच्या चाऱ्या पाण्यासाठी आणखी 10 रुपये असे 30 रुपये दिले. ती रात त्यांनी मामाच्या घरातच उजाडली व दुसऱ्या दिवशीची दिवाळीची आंघोळ घरी करण्यासाठी त्यांनी दिवस उगवायच्या आत आपली घोडी कुकुडवाडच्या रस्त्याने पळवत ते खिंडीला पोहोचले. श्रीपती व दाजी त्यांची वाट बघातच बसले होते. बाज्या व बैजाने घडलेली हकीकत त्यासनी बैजवा सांगितली व त्या भगताची तिजोरी रिकामी केल्याने मिळालेल्या रकमेची पण आवर्जून माहिती दिली. बाज्याच्या आईने दोघांच्या कानशिलावर हात फिरवून मनातल्या आनंदाने त्यांची माया केली व आपल्या भावाच्या घर परत उभे केल्यात समाधान तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. नंतर बाज्याने सगळ्या साठीदारांना बिदागी दिली व दिवाळीभर आनंदात साजरी करण्यास सांगितले. दिवाळी संपून चांगले 4 दिवस ओलांडले. बाज्या व बैजा सकाळची काम उरकून व आंघोळ मेहनत करून जांभळीच्या टेकडीवर येऊन गप्पा मारीत बसलेले होते. त्यांनी आज आपल्या बंदुका बाहेर काढायच्या ठरविले व ते दोघेही लागलीच टेकडी उतरून आपल्या झोपडीत आले व बंदुका खांद्याला अडकवून ते परत चिमण भोंड्यावर येऊन बसले व पेडगावच्या शंकर नायकाने शिकवल्याप्रमाणे त्यांनी त्या बंदुका तेलाने साफ केल्या. पण बंदुकीचा वापर कसा काय करायचा याबाबत त्यांनी बराच येडखल केला. बाज्या बैज्यांनी आता आपण स्वतःच बंदुकीचा सराव करण्याचे ठरवून ते टेकडी उतरून खाली आले. त्यांनी झोपडीत जाऊन बंदुका खुंटीला अडकवल्या. कारभार नेला. लवकर जेवण वाढायला सांगून त्यांनी जेवण उरकले. पठऱ्याच्या ट्रंकेत ठेवलेली कारतुसाची पाकिटे काढून घेतली. नंतर त्यांनी आपल्या बंदुका खांद्याला अडकवून सरळ आगासवाडीची वाट धरली. आगासवाडीचे पठार बंदुकीच्या सरावासाठी सुरक्षित जागा होती. शंकर नायकाने निवडलेली. आगासवाडीच्या पठारावरील वीरांच्या टेंबी वावराची जागा त्यांना गाठायची असल्याने ते झपाझप पावले टाकीत कुकुडवाडला वळसा घालून सरळ आगासवाडीच्या डोंगराच्या पायथ्याला आले. बाहेरगावी जाताना बाज्या बैजा आपल्या कमरेला नेहमी गोफणी बांधूनच जात असत. बाज्या व बैजानी पाठीला अडकवलेल्या होत्या व हातात कुऱ्हाडी घेऊन ते आगासवाडीच्या डोंगर चढू लागले. डोंगराची चढण संपून ते पठारावर आले. पठारावरील बाजारीची वावरे मोकळी करून गावकऱ्यांनी आपल्या वावरात सरमाडाच्या गंजी लावून ठेवल्या होत्या व खऱ्यात कणसाचे ढीग बळण्यासाठी लावलेले होते. बाज्या व बैजा वावरातील सडाची टोके चुकवीत चालले होते. आताशी 11 वाजायचा सुमार झाला होता. बैजाला एकदम कशाची तरी आठवण आली. तो म्हणाला,
आपण पहिल्यांदा वाडीत जाऊ. मला रामा जाधवाची गाठ घेऊन त्याला सरमाळच्या वैरणीची गंजी आपल्यासाठी राखून ठेवायला सांगायची आहे. यंदा माझ्या वावरात मी हुळग्याच्या माडम पीक केल्यामुळे मला वैरण कमीच पडणार आहे. रामा जाधवाकड बक्कड वैरण शिल्लक असतीया. त्याच्याकडून बाजरी पण पोतंभर मी नेणार आहे. आगासवाडीच्या बाजरीला अगदी तुपट चव असतीया. खायला पण भारी नामी लागतीया. पाहिजे तर पुला पण एक पोत बाजरी ठेवायला सांगतो. हे ऐकून बाजऱ्याने पण तयारी दर्शवली व ते दोघा वाडीत जायासाठी एमबीच्या वावराकडे जाण्याचा रस्ता सोडून सरळ वाडीच्या रस्त्याला लागले. आगासवाडीचा पठार बराच मोठा असल्याने वाडीला जायला बरीच वाट तुडवावी लागत होती. त्यांना कसलीच घाई नसल्याने ते पाठीवरील बंदुका सावरीत धिम्या पावलांनी चालत निघाले होते. बाजरीची पठारावरील वावरे मोठी होती व कृष्णकाठची असावीत अशा काळी व लोण्यासारखी मऊ मातीची होती. एकदा पाऊस पडला की जमिनीत चांगली चोवाल होत होती. त्या एका पावसावर बाजरीचे पीक येत होते. वावरातील काळी माती पावसाच्या पाण्यात फुगून लोण्यागात मऊ होत होती. वाडीच्या पठारावर जाधवांची 40 ते 50 कुटुंब वस्ती करून राहत होती. त्यांच्याकडे गायी व म्हैशीचे भरपूर दुभत होत होते. वाडीतल्या जनावरांनी चरायला भरपूर गवताचा शिवार व डोंगर उताराची जमीन होती. प्रत्येक कुटुंबाकडे 5-50 शेळ्या, गायी, म्हैशी होत्या. त्यांच्या शेणखताने पावसाच्या जीवावर बाजरीची शेतं खचून पिकायची. पिकून प्रत्येक कुटुंबाला बाजरीची 70-80 पोटी हमखास होत होती. त्या मानाने गाव सधन होते व राहणारी वाडीवर मंडळी गरीब होती. आगासवाडी ही मान व खटाव तालुक्याच्या शिवेवर असल्यामुळे वाडीच्या लोकांची वर्दळ जादा करून खटाव तालुक्यातच होती. वाडीच्या पायथ्याला खातवळ गाव चांगले बागायत होते. खातवळात ब्राह्मण समाजाची काही कुटुंबे होती. त्यामुळे तेथे गरजेच्या वस्तू विकत मिळत होत्या. गावात तेल, मीठ, गूळ ई वस्तू मिळण्याचे त्यांच्यातल्या एकाचे दुकान होते. बाज्या व बैजा वाडीपासून एका फरलांगाच्या अंतरावर आले होते. तोच त्यांच्या कानावर वाडीतल्या लोकांच्या मोठ्याने ओरडत असल्याचा कळवा येत होता. त्या माणसांच्या ओरडण्याने बाज्या व बैजा चांगलेच बावरले. हा कसला प्रकार असावा त्यांच्या काहीच ध्यानात येईना. एखादा वाडीतला म्हातारा माणूस मेला की काय अशीच शंका त्यांना येऊ लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या चालण्याचा वेग वाढविला. ते नेटाने चालू लागले. ते वाडी बाहेरील उंचवट्याच्या टेकडीवरील मारुतीच्या देवळाजवळ आले. देवळाच्या पुढील अंगणातून पलीकडच्या वाडीचा परिसर चांगलाच दिसत होता. बाजा व बायाने देवळाच्या जोट्यावरून वाडीत नजर टाकली तर त्यांना वाडीच्या मध्या चौकात माणसांचा घोळका दिसला व काही वेगळ्याच पोशाख घातलेली माणसं डोक्याला रुमाल बांधलेला असलेले दिसले. त्यांच्यापैकीच काही थोराड बाया झगा घातलेली दिसली. वाडीतल्या एका माणसाला ते काठीनं मारीत आहेत व वाडीतलीच बाकी काही माणस त्या रुमाल बांधलेल्या माणसच्या पाया पडून मिनत्या करीत तसेच स्पष्ट दिसत होते. तसेच माणसच्या घोळक्यातच मधोमध 2-3 पोती तोंड बांधू टाकेली दिसत होती. बाज्या व बैया लांबूनच हे दृश्य बघून बुचकाळ्यात पडले. लगेच त्यांनी या गोष्टीचा छडा लावायचे ठरवून पाठीच्या बंदुका व हातातील कुऱ्हाडी सावरीत ते मारुतीच्या देवळाची टेकडी घाईघाईने उतरून वाडीतल्या त्या चौकातील घराच्या आडोशाला भिंतीजवळ येऊन उभे राहिले व काय प्रकार आहे ते डोकावून पाहू लागले. त्यांनी हळूच वाडीतल्या एक जणाला एका बाजूला बोलावला व विचारले की ही काय भानगड आहे, कसली भांडण बिंडण हायती का काय. त्यावर ते भेदरलेल्या आवाजातच म्हणाला की ही नेवात्याची माणसं नसून ती वाडीला पहिल्यांदा आली हायती. दांडगाव्यानं बाजरीची पोतीच्या पोती मागत्या ती. नाय म्हटल्यावर त्यांनी दिसेल त्याला मारहाणीला सुरुवात केलीया. त्यांच्या त्या माराच्या भ्यानं सगळी जण त्यासनी घरटी 1-2 पायल्या बाजरी द्यायला लागल्या. ती त्यासनी नकार देऊन बघितलं पण ती ऐकत नाही ती.